हा निकाल प्रलंबित राहिल्यामुळे हा सुद्धा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, कारण अशाच पद्धतीने अनेक पक्ष फुटल्याचं त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं। अगदी बरोबर आहे। ज्या पद्धतीने ह्या केसचा निकाल हा प्रलंबित ठेवला गेला, जसं मी म्हटलं की गुंतागुंतीचं हे प्रकरण होतं, कारण पूर्ण महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकारणाला वळण देणारं आणि लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने इथून पुढे राजकीय पक्षांची भूमिका असली पाहिजे किंवा राजकीय पक्षांमध्ये असे वाद झाले तर काय कशा पद्धतीने निकाल दिला पाहिजे यावरती हे प्रकरण सगळ्यात महत्त्वाचं होतं, हे दर्शवणारं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर देशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि पक्ष फुटले। एक प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना बळ मिळालं का असा प्रश्न उपस्थित केला गेला। मात्र सध्या न्यायमूर्ती बागची एक प्रश्न उपस्थित करतात जो अतिशय महत्त्वाचा आहे की पक्षाचे निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचं असतं, हा सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे। आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल त्याला उत्तर देत आहेत की ते राजकीय पक्षाचंच असतं। निवडणूक आयोग राजकीय पक्षाला ते चिन्ह मान्य करून देतो, म्हणजे निवडणूक आयोगाच्या संमतीनुसार राजकीय पक्षाला एखादं चिन्ह मिळतं आणि त्यानंतर निवडणुकीत त्या चिन्हाचा वापर होतो। सरन्यायाधीश म्हणतात की मात्र ते चिन्ह तर प्रत्यक्षात उमेदवाराला दिलं जातं निवडणुकीच्या वेळेस। कपिल सिब्बल म्हणतात की हो, ते चिन्ह उमेदवाराला दिलं जातं कारण त्या निवडणुका त्या संबंधित राजकीय पक्षाच्या अंतर्गत लढवल्या जातात। आता मुद्दा सुरू झालेला आहे तो म्हणजे चिन्हाच्या वरती आता चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेचं धनुष्यबाण हे जे मूळ चिन्ह आहे ते नेमकं कुणाकडे। तर न्यायाधीशांनी जो प्रश्न विचारलेला आहे की जर तुम्ही म्हणताय की पक्ष वेगळा आणि विधिमंडळाचा गट वेगळा, हा प्रश्न त्यांनी थेट कपिल सिब्बलांना केलेला आहे। जर असा पद्धतीचा युक्तिवाद होत असेल तर मग चिन्ह नेमकं कुणाचं आहे, ते विधिमंडळाच्या नेत्याचं आहे, विधिमंडळाच्या गटाचं आहे की तुमच्या पक्षाचं आहे। म्हणजे एखाद्या पक्षाच्या अंतर्गत जे विधिमंडळाचे गट असतील त्यांना ते चिन्ह तुम्ही जर वापरायला देत असाल तर ते विधिमंडळाचं म्हटलं जाऊ शकत नाही का, विधिमंडळाच्या गटाचं म्हटलं जाऊ शकत नाही का। तर हे म्हणणं कपिल सिब्बल खोडून काढतायत, कारण राजकीय पक्षाचं चिन्ह असतं आणि हे चिन्ह ज्या वेळेस त्यांचे उमेदवार लढण्यासाठी एखाद्या निवडणुकीत उभे राहतात तेव्हा त्यांना ते वापरायला दिलं जातं। म्हणजेच राजकीय पक्षाचा तो प्रमुख किंवा त्यांचे पदाधिकारी त्यांच्याकडे अधिकार आहेत, हे चिन्ह त्यांना वापरायला दिलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की निवडणूक आयोगच एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह मान्य करतो आणि त्याच्यानंतरच ते उमेदवाराला दिलं जातं। अशा पद्धतीचा युक्तिवाद आता केला जातोय। त्याच्यामुळे पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे अधोरेखित करतायत की धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे आणि ते राजकीय पक्ष म्हणून ते त्यांचं आहे आणि त्यांनीच ते आपल्या उमेदवारांना निवडणुकीकरता दिलेलं आहे किंवा निवडणूक त्या चिन्हाच्या आधारे लढवली गेलेली आहे आणि त्याला निवडणूक आयोगाने देखील संमती दिली आहे। अगदी मनश्री, मी तुमच्याकडे येतो। कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आपण बघतोय या सगळ्यामध्ये कपिल सिब्बल यांनी शेड्यूल 10 चा सुद्धा एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या वेळेला 2/3 आमदार फुटतात त्यावेळेला एखाद्या पक्षामध्ये मर्जर होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला ह्या शिंदेच्या गटानं कुठल्याही पक्षामध्ये मर्जर केलं नाही, ही फूट आहे, हे मर्जर नाही, हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। कृष्णात संदीप बरोबर आहे, कारण हा 10th शेड्यूलचा मुद्दा हा राहुल नार्वेकर यांच्या पुढे देखील उपस्थित झाला होता की 10th शेड्यूलनुसार या सर्व आमदारांना अपात्र केलं गेलं पाहिजे आणि त्याचवेळी देखील 10th शेड्यूलचं अनेक जे व्याख्या आहेत त्या पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील त्याचवेळी झाला होता। आता देखील 10th शेड्यूलचा मुद्दा हा उपस्थित केला गेलेला आहे आणि हे 31 आमदार जे आहेत त्यांना अपात्र करणं हेच गरजेचं होतं, हे यावेळी सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून होतोय। कारण पक्ष संघटना ही AB फॉर्म देते आणि पक्ष संघटना ही महत्त्वाची असते, विधिमंडळ पक्ष जो आहे तो महत्त्वाचा नाही आहे। आणि यामध्ये ते त्यांचा सांगण्याचा मुद्दा आहे की विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष हा प्रामुख्याने संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून AB फॉर्म दिला जातो। आणि आतापर्यंत 2013 पासून किंवा 18 पर्यंत जे AB फॉर्म झाले, अनेक निवडणुका झाल्या, त्या उद्धव ठाकरे यांनी AB फॉर्म दिले गेले होते आणि त्याचवेळी हे सर्व आमदार निवडून आले होते। त्यामुळं जे सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता आणि अपात्रतेच्या संदर्भात देखील त्यांनी इशारा दिला होता की 22 जानेवारीला जे आमदार उपस्थित राहणार नाही आहेत त्यांना अपात्र करण्यात यावं, अपात्र केलं जाईल, अशा प्रकारचा देखील व्हीप बजावला गेला होता। परंतु 22 असू दे किंवा 26 जून असू दे, या दोन्ही बैठकांना हे संबंधित आमदार उपस्थित राहिलेले नाहीत आणि या 31 आमदारांना अपात्र करणं हे गरजेचं आहे। अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी मांडलेला पाहायला मिळतोय। कारण ज्या प्रकारे
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत मार्गे गुवाहाटीला आमदार गेले, त्यानंतर गुवाहाटीमध्ये असल्याचं देखील त्यांनी पुष्टी दिली गेली आणि 10व्या सूचीनुसार होणाऱ्या गोष्टी या इथं घडल्या गेलेल्या नाहीत 10th शेड्यूलनुसार आणि नोटीस दिल्यानंतर देखील आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि 10th शेड्यूलचा जो मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण 2/3पेक्षा अधिक आमदार जर पडून गेले असतील तर त्यांनी मर्जर होणं गरजेचं होतं, परंतु ते मर्जर झालेले नाहीत. ही थेटपणे किंवा पक्ष फूट होती. कुठल्याही प्रकारचे जर दुसऱ्या पक्षात मर्जर झाले असते तर 10th शेड्यूल त्यांना लागू पडलं असतं, परंतु त्यांनी कुठलीही मर्जर न होता आहे तो पक्षावर दावा केला आणि त्या जो चिन्ह आहे आणि पक्षाचं नाव आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगानं थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं गेलं. त्याचा परिणाम जो आहे तो नंतरच्या काळामध्ये देखील देशभरामध्ये जे पक्ष फुटले, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्यानंतर आता तृणमूल काँग्रेस आहेत. जरी तृणमूल काँग्रेसचे सर्व इतर खासदार जे आहेत ते संधी फुटल्यानंतर त्यांनी त्रिपुरामधल्या एका छोट्या पक्षामध्ये ते मर्ज झालेले पाहायला मिळाले, परंतु त्यांनी तृणमूल काँग्रेसवर दावा केला गेलेला नाही आहे. परंतु इथं मात्र दावा केला गेला आणि तो पक्ष थेटपणे एकनाथ शिंदे यांना दिला गेला. पक्षाचं नाव, चिन्ह हे सर्व संघटना ही पूर्णपणे दिली गेली. हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे, कारण 10th शेड्यूलनुसार जर 2/3पेक्षा अधिक संख्येनं जर आमदार फुटले गेले असतील तर त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या पक्षामध्ये मर्जर होणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी मर्जर झालेले नाहीत. हे थेट फूट दाखवण्यात आली आणि थेटपणे हा मूळ पक्षावरच दावा केला गेलेला आहे. म्हणजे 10व्या शेड्यूल नंतर 10th शेड्यूलमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी यामध्ये घडलेल्या गेल्या नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न या सुनावणीमध्ये होते आणि पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत जे काही इशारा दिले गेले होते ते पूर्णपणे राज्य निवडणूक आयोग असो किंवा थेटपणे विधिमंडळ पक्षाचे विधानसभा अध्यक्ष असतील त्यांच्यापुढे जे या सुनावणी झालेल्या आहेत त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं गेलं. राज्यपालांनी कशा प्रकारे यामध्ये दुर्लक्ष केलं गेलं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार स्पष्ट जे आहेत करण्याचे मुद्दे आहेत हे कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच कृष्णात, मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं सिब्बल युक्तिवाद करतायत आणि या दरम्यान एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा जो असा मांडलेला आहे की 10व्या सूचीनुसार इथं काही घडलेलंच नाहीये. रुबीना बरोबर आहे, कारण 10व्या शेड्यूलनुसार 2/3पेक्षा अधिक जर आमदार फुटले गेले असतील तर त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणं गरजेचं असतं. त्यामध्ये इथं मर्ज न होता यांनी थेटपणे पक्षावर दावा केलेला आहे आणि या संपूर्ण एक मोठी घोडचूक झाली असल्याचं कपिल सिब्बल यांचं मत आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं की पक्षामध्ये व्हीप जो आहे तो व्हीप हा सर्वात महत्त्वाचा होता आणि अधिकृतरित्या प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019मध्ये केली होती आणि एक गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची देखील निवड ही त्यांनीच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे 10th शेड्यूलनुसार 2/3पेक्षा अधिक जेव्हा आमदार फुटतात त्यावेळी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं असतं किंवा मर्जर होणं गरजेचं असतं, परंतु 10th शेड्यूलनुसार इथं काहीच घडलेलं नाही आणि त्यामुळं जे काही नंतरच्या कालावधीमध्ये बेकायदेशीर गोष्टी घडत गेल्या त्याला कुठं ना कुठंतरी खतपाणी घालण्याचं काम जे आहे ते विधानसभा अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्याकडून करण्यात आलं आणि त्यामुळं आत्ताची जी सुनावणी आहे त्या आत्ताच्या सुनावणीमध्ये संपूर्ण घटनाक्रम अगदी तारखावाईज घटनाक्रम जो आहे तो पडलेला आहे आणि संपूर्णतः फूट आहे. कुठल्या प्रकारचं मर्जर नाही हे ठसवण्याचा प्रयत्न होतोय. कुठल्याही ही राजकीय पक्ष वेगळा असतो, संघटना वेगळी असते आणि विधिमंडळ पक्ष जो गट असतो एक राजकीय पक्षाचा भाग असतो. विधिमंडळ पक्ष जे आहे तो राजकीय पक्षाचा एक छोटा भाग असतो, तो पक्ष नाही होऊ शकत हे सांगण्याचा प्रयत्न आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतो. निश्चितच कृष्ण, मनश्री सुद्धा आपल्या सोबत आहेत. मनश्री, एकीकडे जर आपण पाहिलं तर युक्तिवाद सुरू आहे, काय त्याचे अपडेट तिथून येत आहे? सध्या आपण जर पाहिलं तर कपिल सिब्बल मोठ्या प्रमाणात युक्तिवाद करत असल्याचं म्हणतं. याच्यामध्ये एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हता. निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलंय, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केल्याचं खरं तर त्यांनी आज युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे.
अगदी बरोबर आहे, कारण पक्षीय नेमकं बहुमत म्हणजे काय, ते पक्षीय बहुमत असणार की विधिमंडळातलं बहुमत असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो 10व्या सूचीचा आपण वारंवार उल्लेख करतो आहोत, की विधिमंडळ पक्षातली फूट ही संकल्पनाच आता अस्तित्वात राहिलेली नाही, कारण परिच्छेद 3 हा रद्द करण्यात आलेला आहे, असा युक्तिवाद आता कपिल सिब्बलांनी केलेला आहे. जवळपास 56 पैकी 39 आमदार म्हणजे बहुमत. मात्र हे बहुमत नेमकं मोजायचं कशात, ते